कोपरगाव शहर व तालुक्यामध्ये अहिल्यानगरचे विशेष पथकाची मोठी कारवाई। पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या कारवाईमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात मोठी खळबळ, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत। कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याचे कर्दंकाळ ठरलेले प्रशिक्षणार्थ पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी व त्यांच्या विशेष पथकाने आज मंगळवारी 1 जुलै रोजी कोपरगाव शहर व तालुक्यातील येसगाव या ठिकाणी अवैध मटका जुगार यांच्यावर कडक कारवाई करून सुमारे 14,03,680 रुपयांचा मुद्देमाल व 25 आरोपी यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगरचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील प्रसिद्ध असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत सुमारे 11,19,230 चा मुद्देमाल व 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर खबर मिळताच यातील 4 आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत। तर कोपरगाव शहरातील रवींद्र ढोक व शंकर वाणी या मुख्य म्होरक्यांच्या मुसक्या आवळ्यात 6 जण ताब्यात घेतले आहे। तर या कारवाईत 2,94,450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या कारवाईमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे। डीवायएसपी संतोष खाडे यांनी अवैध व्यवसाय विरुद्ध मोठ्या प्रमाणात कंबर कसली असून त्यांचे नाव ऐकले तर अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणले जात असल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये होतीच, परंतु कोपरगाव शहरामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या या छबीला दुजरा मिळाला आहे। दरम्यान यात प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सुमारे 100 किलोमीटरवरून अहिल्यानगरच्या विशेष पथकाची कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे। तर स्थानिक शहर पोलीस स्टेशन व त्यातील संबंधित अधिकारी काय करता हा प्रश्न यामुळे मोठ्या प्रमाणात जागरूक नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। यामध्ये स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड होती का असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे। आता तरी स्थानिक पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील का पुन्हा अवैध व्यावसायिकांचे व्यवसाय आर्थिक तडजोडी अंती सुरू राहतील का हा खरा प्रश्न आता पडला असून त्याचे उत्तर येत्या काही काळात दिसेल यात नवल नको। सर, आज कशा प्रकारे कारवाई करण्यात आली आहे? नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या 2 बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येसगाव तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण 19 आरोपी आम्ही ताब्यात घेत एकूण 11,19,230 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। तसेच या दरम्यान रवी सानप हा मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे, परंतु तो पोलिसांची चाहूल लागताच फरार झालेला आहे। तसेच इतर 4 आरोपीही त्यासोबत फरार आहेत। तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मटका बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही 6 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। तसेच एकूण 2,84,450 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे। अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 25 आरोपींना ताब्यात घेत एकूण 14,03,680 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील। धन्यवाद। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।